आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय वकी स्पोर्ट्स मापोले विपक्ष NR बोरपाडा या दोन संघांमध्ये. क्षेत्ररक्षण स्वीकारले NR बोरपाडा संघनायकाने. टॉस जिंकला होता बोरपाडा संघनायकाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेले आहे वकी स्पोर्ट्स मापोली संघाला. मापोली संघाकडून दोन्ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर फलंदाज पापा आणि नॉस्ट इनला आपण पाहतोय फलंदाज अरबाज. तर गोलंदाजी ट्रॅकवर NR बोरपाडा संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय विश्वास डोंगरे. विश्वास लसणे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मातबर संघ आहेत आणि दोन्ही संघामध्ये एक चांगला सामना नक्कीच अगदी रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना अपेक्षित असणार आहे. इथे माता दिसायचे बटके बडे बडे फटके खराब चेंडू आणि खरपूस समाचार आपण पाहतोय. चेंडू सीमा पार षटकार. सिसा हॉटेलचे मालक धामणगावचे उद्योगपती आयुष भोईर साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या हॉटेलला अवश्य केवळ भेट द्या. एक बार जाओगे एक बार खाओगे तो बार बार जाओगे. षटकारने अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज आपण पाहतोय पापा याने. पापाचा चेंडू आणि आपण पाहिलं होतं पहिल्याच चेंडूवर चेंडूने केल्या होत्या पापाच्या आकाशीचे गप्पा. इथे मात्र चांगला चेंडू बेट केलेला आहे फलंदाजाला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटच्या मधोमध घेता आला नव्हता. कमबॅक करताना वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय विश्वास लसणे. फ्रंट लाईन गोलंदाज NR बोरपाडा संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक बदलतोय. तर पुन्हा एकदा सामोर जाईल फलंदाज पापा. पंचांच्या दरम्यान चौकारचा इशारा. स्पोर्ट्स मापोली विपक्ष NR बोरपाडा या दोन संघांमध्ये स्विंग अँड मिस ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. चांगली वापसी नक्कीच आपण पाहतोय षटकारानंतर गेली होती. त्यानंतर चौकारानंतर आपल्याला पाहायला मिळतंय एक तुम्हारे हमारे हे चित्र आपण पाहतोय. पहिले चेंडू षटकार त्यानंतर निर्धाव त्यानंतर चौकाराने त्यानंतर चेंडू निर्धाव. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हा हवाई सफर षटकार. पाऊस स्पोर्ट्स सेलर संघाचे अध्याय स्तंभ
नवनिर्माण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी घरत साहेबांच्या दरम्यान आगमन होतोय. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या पापा करून. पापा शेख अगदी चौका षटकामध्ये डील करताना आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेलं आहे. नाही एक्का दुक्का सीधा चौका चक्का. चौका षटकाची भाषा पहिल्या षटकामध्ये नक्कीच त्याने केलेली आहे. पहिले षटक महागड षटक विश्वास लसणे याचं पाहायला मिळालं कारण त्या षटकामध्ये त्याने तब्बल 20 धावा खर्च केलेले आहेत. आणि पाहूया आता दुसऱ्या षटकातल्यांची जबाबदारी मात्र मारता क्या न करता पहिले षटक महागड ठरल्यानंतर बंटी शेलके. आता बंटीला ठाऊक आहे की पहिल्या षटकामध्ये खतऱ्याची घंटी वाजलेली आहे आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येतोय बंटी. दुसऱ्या षटक हाताळण्याची जबाबदारी बंटी शेलके यांनी स्वतःकडे घेतलेली आहे. धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच बंटी शेलके याचा असणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये अगदी खोऱ्याने धावा वसूल केलेल्यात. पापा सुशे अक्षय असं बरसला होता. चौका षटकांची आतिषबाजी पावट्याच्या षटकामध्ये त्याने केली होती. पावट्याच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. बंटी शेलके गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकासाठी आलेला शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर सामोर झालेले फलंदाज अरबाज. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो या स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे डिप स्क्वेअर लेगला तोपर्यंत एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते अरबाजला. एका धावने अरबाज आपला अकाउंट उघडतोय आणि एका धावने मापुली संघाची धावसंख्या पोहोचू शकते 21 धावा 21. आणि इथे मात्र विकेटचं पतन फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण बघतोय धावचीच रूपाने सांघिक यश इथे मात्र येणार बोरपाडा संघाला मिळतोय. नवीन बॅटर आता मात्र वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी मापुली संघाकडून खेळपट्टीवर गेलेला आहे. सैफ धावसंख्या चांगली आपण बघतोय 21 धावा. अगदी पहिल्या षटकामध्ये धूमधडाक आपल्याला पाहायला मिळाला होता. चौकार षटकांची आतिषबाजी. पापा शेख याच्या बॅट मधून 20 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या षटकाचा जर विचार केला होता. आता या षटकामध्ये आपण पाहतोय धावची चुरबंदी फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलाय. मात्र पापा शेख अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज इथे मात्र सेफ आलेला आहे. बंटी शेलके पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज सेफ. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय आणि परिणाम स्वरूप क्षेत्रक्षेमध्ये बदल पाहायला मिळतोय. पंचांची तारांबळ ओढली जाते. इथे मात्र फटका फसला होता सुदैव चेंडूपर्यंत पोहोचू शकला. इथे धावचीची संधी गमावलेली आहे. आपण पाहू शकता दुर्दैव क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं आणि सुदैव फलंदाजी करणाऱ्या संघाचं. नशिबाची साथ. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 23 धावा. आता कृपया आमच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे गाडीमध्ये आहे. नक्कीच आपण पाहतोय जे बाईक तिथे पार्क केलेले त्यांना विनंती असेल
की आपण तिथून बाजूला काढायचे, कारण थोड्याच वेळात आमच्या मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे. इथे मात्र फटका बसलेला या कव्हरेजमध्ये झेल आणि इथे मात्र समावतो फलंदाजाचा खेळ. दुसरा फलंदाज वकी स्पोर्ट्स मापोली संघाचा बॅक टू पॅव्हलियन. पापा अजूनही खेळपटूर आहे. योगीजी वारगडे नक्कीच यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी नाश्त्यापासून जेवणापर्यंत चहापर्यंत नक्कीच त्यांची मेहनत आपण पाहतोय. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोललाय. क्षेत्ररक्षक तिथे एका हाताने फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 हँडेड फील्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 24-24. सुरू असलेला सामना आपण बघतोय वकी स्पोर्ट्स मापोली विपक्ष एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसरं षटक एक्सपिरियन्स कंपेनर अनुभवी असा गोलंदाज एनआर बोरपाडा संघाचा बंटी शेलके हाताळतोय. बिंदास लसने याची वापसी झालेली आहे. भिवंडीचा रायटी युवराज सिंग म्हणून ज्याचा उल्लेख नक्कीच आपण करतोय. इथे मात्र चेंडू जातोय या स्क्वेअर क्षेत्रामध्ये. तो एक धाव फलंदाज पूर्ण करतात. षटकाची समाप्तीचा इशारा होतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर वकी स्पोर्ट्स मापोली संघाची धावसंख्या 2 बाद धावफलकावर 25 धावा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय एनआर बोरपाडा विरुद्ध वकी स्पोर्ट्स मापोली. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला जय मास्टर धामानगाव विरुद्ध गावदेव ढोंडावडोली या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे आणि या सामन्यात विजय संघ वीरभजन ढोंडावडोली संघाशी लढत देईल. A1 सूत्रसंचालक आमचे सहकारी समालोचक राजेंद्र पाटील सरांच्या दरम्यान आगमन होत आहे. शेलार क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. 2-in-1 सूत्रसंचालक आणि समालोचक आपण पाहतोय. A1 सूत्रसंचालक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांनी विनंती असेल की आपण व्यापीठावर आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच राजेंद्र पाटील सर, A1 अँकर तथा भिवंडीचा बुलंद आवाज पत्रकार महोदय, गुरुवर्य, शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचे लाडके. आणि यावेळी मात्र ब्लास्ट पाहायला मिळतो मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि परता लागेल फलंदाजाला डकरच्या असलेला तिसरा फलंदाज बाद वकी स्पोर्ट्स मापोली या संघाचा. A1 सूत्रसंचालक, पत्रकार आणि समालोचक ऑल इन वन राजेंद्र पाटील सरांचे ते आगमन होतं आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, त्यांचा युवन पाहायला विसरू नका. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक दस्तक देत आहे. त्यांचा एक मोठा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळेल. एक परंपरा नक्कीच त्यांच्या इव्हेंटची राहिलेली आहे. प्रत्येक वर्षी जे संघ विजेता उपविजेता ठरले आहेत त्यांच्या नक्कीच झलकी नक्की आपल्याला पाहायला मिळते.
अगदी संपूर्ण लेखाजोखा नक्कीच त्यांनी ठेवलेला आहे. त्यांचे ते इथे आगमन झालेलं आहे. संदीप घरच साहेबांसमोर त्यांना आपण पाहू शकता. बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाज वेग डोंगरे. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोलले. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करत होता. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता कॉकर रिझन मध्ये. मात्र 2 धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने वकील स्पोर्ट्स मापुली संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वाढते. आसिफ 2 ने आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढून होते. आपल्याकडे 27 धावा. 27 लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरे षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळते. वेग डोंगरे तिसरे षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. सुरू असलेला सामना आपण बघतोय. एनआर बोरपाडा विपक्ष वकील स्पोर्ट्स मापुली आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला गावदेव ढोंडावडोली विरुद्ध जय महाराष्ट्र दामणगाव या 2 संघामध्ये. पुढील सामने वेळे अभिवी 3-3 षटकांचे असणार आहेत. पहिला दिवस जर बघितला तर पहिला दिवस आयदी वडूनगर संघाने गाजवला होता. पहिल्या दिवशी शेवटच्या सामन्यामध्ये आयदी वडूनगर संघाने विलाससमुद्री राहणार संघाला पराभूत केलं होतं. दुसरा दिवस बघितला तर दुसरा दिवस एकविरा मानकुली संघाने आपले नावे केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मानकुली संघाने यशवंतसमुद्री राहणार संघाला पराभूची धूल चालली होती. हे 2 संघ आतापर्यंत टॉप 4 मध्ये पोहोचलेले आहेत. पहिला दिवस आपण जर बघितलं तर आयदी वडनगर आणि दुसरा दिवस बघितला तर एकविरा मानकुली. आज स्पर्धेचा हा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या दिवसामधील आपण सामना पाहतोय 6वा. व्यापीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे पत्रकार सूत्रसंचालक आणि समालोचक राजेंद्र पाटील सर आणि त्यांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचाही ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक लाखोली मैदानावर पाहायला विसरू नका. एक अखंडित परंपरा नक्कीच त्यांच्या स्पर्धेची राहिलेली आहे. कोरोना कालामध्ये नक्कीच सर्वच स्पर्धा बंद होत्या. तिथे नक्कीच थोडीशी परंपरा खंडित झाली होती. मात्र पुन्हा एकदा पूर्वत परंपरा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र समोर केलेल्या चेंडूला अगदी शतकाच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल. चौथा फलंदाज बाद वकील स्पोर्ट्स मापुली या संघाचा. सगळ्या स्पर्धा बंद होत्या. त्यांचा टॅम्पलेट जर बघितलं तर प्रत्येक वर्षी विजेते उपविजेते असे त्यांनी नक्कीच उल्लेख केलेला आहे. आणि कोरोना काळात जेव्हा स्पर्धा बंद होत्या तेव्हा त्यांनी विजेते आणि उपविजेते कोरोना म्हणजे कोरोना विजेता आणि उपविजेता कोरोना ही संकल्पना मला खूपच आवडली. कारण तेव्हा विजेताही कोरोना राहिला होता आणि उपविजेताही कोरोना राहिला होता. इथे चेंडूला हुक केलेला मिस्की वॉक फटका. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडूवर पोहोचतोय सुरेश झेल आणि इथे मात्र समाप्त होतोय आणखीन एक फलंदाजा खेळला. 5वा फलंदाज बाद वकील स्पोर्ट्स मापुली या संघाचा. आपल्याला पाहायला मिळतोय कारण सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि हॅट्रिक वर आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज मित्रांनो 13 जानेवारी
आणि आजच्या दिवशी जर बघितलं तर 1930 मध्ये न्यूझीलंडमध्ये जो पहिला कसोटी सामना खेळला गेला होता त्या सामन्यामध्ये इंग्लंडचा गोलंदाज आपला डेब्यू करताना विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. आर्थर मॉरिस या गोलंदाजाने हा कारनामा केला होता. पण विकेट हॅट्रिक हा गोलंदाज पूर्ण करेल का इथे मात्र चांगला चेंडू म्हणता येणार नाही कारण पंच आमच्याकडे बोलतात ठाकरे सर ओन फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातोय. फलंदाजाच्या अवाक्यावरचा चेंडू आणि पंचांचा चांगला निर्णय पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर सिंगलने वाढलेले 19 धावा. नवीन बॅटर फराज स्ट्रायकर इनला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका फसलेला स्वतः गोलंदाज अवघड गेलाय. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. खूप लांबचा पल्ला त्यांनी पार केला होता. मग त्यात झेल मुश्किल होता. प्रयत्नांचे पराकाष्ठा पाहायला मिळाले होते. तोपर्यंत वेल होता फलंदाजांना धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या 31-31. रवी तिवारी जिथे कुठे असेल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. रवी तिवारी अजूनही षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि याच धावसंख्या पोहोचवायची. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. तर आणि काही क्षणातच ग्रामीण सम्राट आगरी हृदय सम्राट तथा भावी खासदार म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय बाळामामा म्हात्रे यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय बाळामामा म्हात्रे यांचं शुभागमन होताना पाहायला मिळणार आहे. ओडी कॉम्बॉक्स. तर आपण पाहतोय इथे धावफलक जाऊन पोहोचलोय ते 30 या धावसंख्येवर 30 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पॉवर ट्रॉफी पॉवर स्पोर्ट शेलार आयोजित अमित शेलारकर या स्पर्धेचे आयोजक तथा प्रणेते 2024 मध्ये अगदी थोड्याच वेळात आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व गोरगरीब जनतेचे कैवारी तथा भिवंडीचा दानशूर राजा आणि खरं तर भिवंडी ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची सर्वांनाच आपल्या परिचयाचे असणारे सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थातच बाळामामा म्हात्रे यांचं इथे शुभागमन होत आहे. आपण पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये मामांचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ग्रामीण सम्राट तथा आगरी समाजाची शान भावी खासदार 2024 आदरणीय सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. पॉवर ट्रॉफी 2024 ला शेलारकरांवर असणारं हे प्रेम शेलारकरांवर असणारं हे नितांत प्रेम हे मात्र इथे दाखवतात. तर सन्माननीय आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब शुभागमन होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. ग्रामीण सम्राट आणि आपल्या सर्वांचं लाडकं आगरी हृदय सम्राट म्हणून ज्यांना सातत्याने ओळखलं जातं आणि निश्चित रूपानं सर्वांच्या मनातील भावी खासदार म्हणून ज्यांना सातत्याने पाहिलं जातं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांचं शुभागमन
आदरणीय बाळामा मात्रे इथे उपस्थित होत आहेत. मॅच कंटिन्यू करायची आणि ओव्हर टू कम बॉक्स सुभाष उमा सर. इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय पंच माधव ठाकरे सरांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 30 धावा. आपण सामना पाहतोय एनआर बोरपाडा विपक्ष वकी स्पोर्ट्स मापूर या दोन संघामध्ये. इथे मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे. फलंदाजाला वेग आपल्याला पाहायला मिळत होता. भन्नाट वेगावर स्वार गोलंदाज. तीन षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 30 बरोबर 10च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा झळकलेल्या आहेत. ओके स्पोर्ट्स मापोली संघाने वापसी केलेली आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये ओके स्पोर्ट्स मापोली संघाने 20 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर बंटी शेलके आणि विवेक डोंगरे या गोलंदाजाने एनआर बोरपाडा संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून सामन्यामध्ये वापसी करून दिलेली आहे. कमबॅक करून दिलेलं आहे. दोन्ही गोलंदाजांनी फक्त 10 धावा केलेल्या आहेत. शेवटचं षटक आणि शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र धीरज याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. धीरज तांदले गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. डावखुरा फलंदाज आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय या फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभे केलेले आहेत. तर आपण सुभाष सर पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एका बाजूला मापोलीकर लढतायत तर एका बाजूला एनआर बोरपाडा. याच विभागातील खरं तर हा संघ 2 हात करतोय. बिंदास लसने कॉन्सन्ट्रिक पॉइंट म्हणून मैदानाचा सध्या काम करतोय आणि महापोलीकर प्रथम फलंदाजी करत असताना संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त 31 या धावसंख्येवर. खरं तर जव्हारचा शिरपा माळ म्हणजे जेव्हा छत्रपती शिवरायांनी चाल केली सुरतेवर त्यावेळी जव्हारच्या कोळी राजाची भेट झाली. तोच हा दिवस होता 31 डिसेंबर 1663 आणि मग तिथून खरं तर चढाईला सुरुवात झाली. आकडा आला, आठवणी आल्या. निश्चित रूपानं इतिहास आपल्याला ठाऊक असलाच पाहिजे कारण ज्या माझ्या राजानं आपल्याला सन्मानानं जगायला शिकवलं. मूर्तिमंत स्वराज्याची स्थापना, अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत. इथे पहा डाऊन द ग्राउंड ओव्हर द हेड ऑफ द सिली मिड ऑफ आणि बॉल चाललाय व्ही मध्ये लॉंग ऑफला. प्रोटेक्शन आहे. 2 धावा इथे केल्यात कंप्लीट आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचतीये 33 एका नेल्सन आकड्यावर. 33 धावा खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. आठवणी ताज्या झाल्या गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेबांच्या गाडीवर ते नाव पाहिल्यानंतर इथे पहा चेंडूवर फटका उंचपुरा आहे. चेंडू बराच काळ हवेत होता परंतु नो मॅन्स लँड जिथे अगदी ओव्हर द हेड ऑफ द बॉलर होता त्यामुळे फक्त आणि फक्त एक सिंगल. खरं तर असं म्हणतात की आता आपण पाहतो ना की पहिल्यांदा जेव्हा गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब असायचे ना धुमाळ साहेब गोरगरिबाच्या झोपडीपर्यंत पोहोचून म्हणजे तिथे अनेक अनेक गरिबांच्या मुलींची लग्न लावण्याचं काम देखील ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती बेताची होती ज्यांच्या खरोखर अत्यंत ज्याला म्हणजे शेवटचा प्रश्न असा असायचा की आता हा उत्तर याचं सुटणारच नाही, हे कोडं सुटणार नाही, त्यावेळी ते औषध वापरलं जायचं ज्यांचं नाव होतं गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब. आणि खऱ्या अर्थानं या ठाणे पालघर रायगड या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपट देखील आपण पाहिला. आता दुसरा भाग देखील येतोय. फार मी तर म्हणेन की एक महत्भाग्याची गोष्ट आहे की आपल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला गुरुवर्य दिगे साहेबांसारखा देव माणूस लाभला. इथे बॅटची कडा, बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये, खेळाडू तैनात आहेत. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि याच सिंगलच्या बळावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. महापोली आणि त्या विपक्षामध्ये बोरपाडा हा सध्या सामना सुरू आहे. यानंतरच्या सामन्याकरता देखील दोन्ही टीमना रेडी राहा. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला जय महाराष्ट्र धामणगाव आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी धोंडा वडवली. इट्स अ बिग टायटल अँड इट्स अ बिग टॅकल इन बिटवीन 2 बिग टीम्स.
इथे पहा उंचपुरा फटका, बॉल चाललाय लॉंग लेग, बाउंड्री लाईन, सीमा रेषा पलीकडे दन 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 करत मैदानाच्या बाहेर आला. इथे खणखणीत चौकार. सुभाष सर, आपण पाहिलं ना की कोरोनाचा भयानक काळ, मगाशी तुम्ही कोरोनाचा उल्लेख केलात आणि आठवण झाली आदरणीय ग्रामीण सम्राटांची. कारण मुरबाडमध्ये काही भाग असा आहे की जिथे अन्नधान्य तदनंतर गोरगरिबांकरता गरजू वस्तू पोहोचवण्याचं काम, आणि मी तर म्हणेन की ती देखील कुठली ॲडव्हर्टाईज न करता, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हल्ली आपण पाहतो ना का ॲडव्हर्टायझिंगला फार महत्त्व आहे, परंतु आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेबांनी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गोर गरीब जनतेसाठी जिथं गरज होती ना तिथं स्वतः उभं राहून मदत पोहोचवली. आणि हे काम खरं तर कोरोनामध्ये अगदी एखाद्या योद्ध्याप्रमाणे काम करण्याची जी त्यांची तालीम, आणि निश्चितच मुरबाड असेल, शहापूर असेल किंवा आपल्या भिवंडीच्या अनेक ग्रामीण भागातली अनेक विभाग असतील, तिथे मात्र तत्परतेनं मदत पोहोचवण्याचं काम आदरणीय ग्रामीण सम्राट सन्माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांनी केलं. निश्चितच ते आपल्या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. यानंतरच्या मॅच करता गावदेवी धोंडा वडवली संघाचा कॅप्टन चला, आणि त्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण मी विनंती करतो की लगेचच दोन्ही टीमच्या कर्णधारांनी नाणेफेक कक्षामध्ये आपण यायचं. आणि जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी धोंडा वडवली संघाचा कर्णधार, इथे दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. मी सन्माननीय आदरणीय ग्रामीण सम्राट सन्माननीय श्री सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थातच बाळामामांना विनंती करतोय की आपण स्वर्गीय जनक गुंदोलकर आणि सदानंद गुंदोलकर टॉस बॉक्स मध्ये आपण देखील यायचं. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. खऱ्या अर्थानं आपल्या मातीतला माणुसकी असणारा, माणुसकी जपणारा आपला नेता, आणि अगदी प्रत्येकाच्या मनामनामध्ये सध्या एकच नाव आहे, सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थातच #2024. इथे आपण साहेबांना आमंत्रित करूयात. टॉस संपन्न केला जाईल. आदरणीय सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब इथे नाणेफेक करतील. आपण आज मांजरेकरला कॉलिंग करण्याचा मान देऊयात. इट्स अ हेड कॉल बाय मांजरेकर अँड इट्स हेड. इथे आलाय छापा. तर प्रथमतः मी निश्चितच मान्यवरांकडे दोन शब्द, मामा काय म्हणाल एकंदरीत इतक्या मोठ्या स्पर्धेचा हा इतका मोठा स्टँड, ग्रामीण भागाला एक वेगळं वलय देण्याचा शेलारकरांचा प्रयत्न, तदनंतर सर्वच गोष्टी आणि राजकीय प्लस क्रीडा या दोन्ही बाबतीतला आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायच्या आहेत. सर्वप्रथम आयोजक पॉवर स्पोर्ट्स शेलार यांच्या वतीनं आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 या ट्रॉफीच्या माध्यमातून, स्पर्धेच्या माध्यमातून सर्वप्रथम आयोजकांना, आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणे स्पर्धा असतात, मीही इथे येत असतो, आणि खरोखरच आता येताना मी जस्ट माझा मित्र किरण याला मी विचारलं ही जागा कुठली आहे, तर ही गुरचरणीची जागा आहे. तर मला वाटतं तुम्ही लवकरात लवकर ही ग्रामपंचायतनी घ्यायला पाहिजे, का तुमच्याचकडे नाही. आता माझ्या गावात जे समाज हॉल बनवलं लग्नाचं आपण बघितलं असेल, हा ती देखील गुरचरण जागा होती. हा, आणि आता आम्ही जे मैदान बनवतो ती जागा देखील BMCने एक्वायर केलेली जागा होती 40 वर्षापूर्वी. आणि म्हणून त्याला चॅलेंज करून आम्ही मंडळाच्या वतीनं तुम्ही एक तुमच्या गावचं मंडळ स्थापन करा. कारण भविष्यात बघा महानगरपालिका आली किंवा कुठलं असं काय असलं तर हे मैदान त्यांच्या अंडरमध्ये जाता कामा नये. आणि म्हणून गावाची एक कमिटी बनवून, चॅरिटेबल ट्रस्ट बनवून त्या ट्रस्टच्या अंडरमध्ये हे मैदान घ्या, जेणेकरून भविष्यात देखील आपल्या गाववाल्यांच्याच ते अंडरमध्ये राहील आणि तशा प्रकारचे हे करता येईल. आणि म्हणून मी आपलं एवढंच सांगेन की हे नक्कीच तुम्ही करा, कारण हे लाईफ टाईम गाववाल्यांसाठी सुविधा होतील. आणि फक्त क्रीडा स्पर्धा नव्हे, इतर देखील चांगले कार्यक्रम इथं होऊ शकतात. असो, या स्पर्धेच्या माध्यमातून मला बोलवला, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि खरोखरच आयोजनाबद्दल आयोजकांचं अभिनंदन करतोय. आता 2024 हे वर्ष सुरू झालेले आहे. या नववर्षानिमित्त आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद खूप 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 धन्यवाद आदरणीय सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांना आपण विनंती करूयात की आपण अगदी खऱ्या अर्थानं या VIP डायस मधून या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. आदेश मांजरेकरनं इथं टॉस जिंकला. आदेश काय म्हणशील, एकंदरीत अत्यंत महत्वाची लढत आहे, निर्णय काय असणार आहे तुझा? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात, काय म्हणशील या मैदानात खेळत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे आपली स्ट्रॅटेजी काय? स्ट्रॅटेजी काय नाही, दामणगाव संघ चांगला आहे आणि त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतो. मगाशी आधीच्या सामन्यात आमचा फलंदाजी आलेले होते, आमचा टार्गेट होता 50+ जाण्याचा प्रयत्न करा, ते आमचं टार्गेट आमचे जे खेळाडू आहेत त्यांनी पूर्ण केला. आता कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. याआधी आपण पाहिलं की पॉवर शेलारच्या विरोधात धामणगावकर खेळत असताना ताकदवान फलंदाजी झाली आहे आणि आता तुम्ही त्यांना फलंदाजीची संधी देतात. कशा पद्धतीने प्लॅनिंग असणार आहे? प्लॅनिंग तर गेम मध्येच होणार आहे आणि बघू आता सामने आता उतरले त्याच्यावर आहेत. आपण वळूयात धामणगाव संघाचा कर्णधार भावेश माझ्या सोबत आहे. भावेश, काय म्हणशील, वाट्याला बॅटिंग आली आहे, ताफ्यामध्ये जास्तीत जास्त डावखुरे फलंदाज आहेत आणि हे मैदान तुमच्या डावखुऱ्या फलंदाजांकरता अगदी योग्य आहे. काय म्हणशील, काय स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग असेल इथे? आता जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त धावा. याआधी तुम्ही या मैदानात घरच्या मैदानात तुम्ही पॉवर शेलारकरांना अगदी चारी मुंड्या चित केलंय. आता धोंडा वडवलीकरांच्या विरोधात खेळत असताना काय म्हणशील, काय मनसुबे आहेत? काय नाही, सगळ्यांचा 100% द्यावा आणि सगळ्यांना चांगला खेळावं. या सगळ्यांनी त्यांचं योगदान देण्याचा प्रयत्न करावा. भावेश, तुला शुभेच्छा. आदेश, तुला देखील शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय टॉस जिंकलाय, अर्थातच आई गावदेवी धोंडावट्टी वोन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आता वळूयात आपण मान्यवरांचा शाही सन्मान सोहळा. इथे विशेष सन्मान या क्रीडा मंचावरून पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये मी सर्व आयोजकांना विनंती करतोय की खऱ्या अर्थानं कार्यतत्पर, कार्य सम्राट, भिवंडी ग्रामीण सम्राट आदरणीय सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचा इथे शाही सन्मान सोहळा. सन्माननीय आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती तथा आता आपण पाहतोय की प्रभारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकसभा 2024. केला की ज्या माणसानं आपलं सर्वस्व पणाला लावलं या क्रिकेट करता, त्या आदरणीय नरेश दादा माळी पुरस्कृत NR बोरपाडा मैदानाच्या आतमध्ये आणि त्या विपक्षामध्ये वॉकी स्पोर्ट्स महापोली. पहिलाच बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा पवित्रा घेतला होता. इथून मात्र आपले मान्यवर पाहुणे आदरणीय सन्माननीय सुरेश दिसेल. खऱ्या अर्थानं ज्या तालमीत हे व्यक्तिमत्व तयार झालंय ते सन्माननीय आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब
ती 41, 40 धावा ज्या ठोकल्या होत्या महापोलीकरांनी. 41चा टार्गेट समोर आहे. सिनियर आसिफ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना समोर बॅटिंग करता प्रतीक आणि बिंदास लसणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल समोर आहे प्रतीक. फुल टॉस आणि इथे पहा केलाय मनगडाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. हा इथे टोकलाय आणखीन एक दैदिप्यमान षटकार. धाव फलक इथे ओपन केलाय. चेंडू व्यवस्थापक चेंडूची पूर्तता करा. हा षटकार. आता खरं तर हे द्वंद्व युद्ध पेटणार आहे कारण प्रत्येक मी तर म्हणेन की बलवान संघ एकमेकांच्या विरोधात आहे. एका बाजूला आपण पाहतो की बिंदास लसणेचा एनआर बोरपाडा हा संघ ज्या संघानं अनेक लढाया मी तर म्हणेन की आपल्या जसा तलवारीच्या टोकावर लढल्या त्यापेक्षा जास्त बुद्धीच्या बळावर देखील लढल्यात. परंतु मापोली संघ देखील ताकदवान संघ आहे हे विसरून चालणार नाही. कारण मापोलीकरांनी अनेक अनेक लढतीमध्ये आपण पाहिलंय की स्वतःच्या सिद्धता अनेक प्राप्त केल्यात. आसिफ शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट चाललाय. समोर प्रतीक आहे. बैंग ऑन द टारगेट इन पैच लाइन च्या अगदी समोर. ये है ईट का जवाब पत्थर से. आसिफ शेखला मिळती है इथे सफलता क्रमांक 1. आदरणीय सन्माननीय पंढरीनाथजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की या आपण मुख्य मंच आपल्या प्रतीक्षेत आहे. इथे आपण सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी धुमाळ. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील या गोष्टीची नोंद घ्या. तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे. तुमची उपस्थिती या स्पर्धेकरता अतिशय महत्वाची आहे. परंतु खेळाडूंकरता आपण खेळाडू कक्षा भरपूर आपण स्टँड उभे केलेत. तिथून या स्पर्धेचा आनंद घ्या. प्रेक्षकांनी खेळाडू त्या स्टँड मध्ये बसतील. ज्यांचा सामना सुरू आहे तेच खेळाडू फक्त तिथे बसतील याची देखील नोंद घ्या. गोलंदाज तयार. आसिफ शेख सिनियर आसिफ मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा इनसाइड आउट प्रॉपर कनेक्शन. बॉल चालाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय खणखणीत चौकार. चार बॉलवरच धावा ठोकल्यात त्या मात्र 10 रन्स ऑन बोर्ड. 31 धावांची अजूनही गरज आहे. काय मात्र इथे ही अत्यंत नेत्रदीपक लढाई दोन धुरंधर संघांच्या दरम्यान. तर इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एकंदरीत 10 या धावसंख्येवर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. मी आधी देखील उल्लेख केला की सिनियर आसिफ शेख देखील मोठ्या तालमीत कसलेला खेळाडू आहे. हे या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि असं आपण म्हणतो की महापोलीकर म्हटल्यानंतर गोलंदाजीचा तोफखाना त्यांच्या संघामध्ये. त्यामुळे या गोष्टीला इथून दुजोरा द्यावाच लागेल. टीम एनआर बोरपाडा या संघाला निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली. ती 10 या अंकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल इथे मात्र शेष. गोलंदाज सिनियर आसिफ बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे फलंदाज रवी धुमाळ. षटकातला शेवटचा बॉल. फुल टॉस उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. पापा पाठलाग करेल परंतु तरी देखील चेंडूचा वेग जास्त. चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 धावा.
मात्र संपला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. मी याच करता म्हणतो काही जीत बाकी है, काही हार बाकी है, अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खोला है एक ही पन्ना टीम एनआर बोरपाड़ा ने. अभी इस मैच की पूरी किताब खुलनी अभी बाकी है. काय दर्जेदार सुरुवात केली आहे. स्टार्टअप दर्जेदार दिलाय. 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आदरणीय सन्माननीय राज गायकवाड ज्यांच्या माध्यमातून फोर्थ प्राइजचं जे बक्षीस आहे ते आम्हाला देण्यात आलंय, स्पॉन्सर करण्यात आलंय. त्या आदरणीय राज गायकवाड यांना मी विनंती करतो की या आपण साहेब, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण मुख्य मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. आदरणीय सन्माननीय राज गायकवाड. 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 14 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 2 आकाश परिहार. कॅप्टन्सी भरपूर वेळा त्यांना गाजवली, अर्थातच टीम मापोलीसाठी. आणि खऱ्या अर्थानं धोंडावडवलीची स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली. तेच मापोलीकर मैदानाच्या आतमध्ये. आकाश परिहार देखील एक काबिल खेळाडू आहे, ज्याच्यामध्ये क्षमता. यंग ब्रिगेडियर आहे, नव्या दमाचा खेळाडू आहे. तरी देखील आपण पाहतो की समोर बिंदास लसण्यासारख्या बलाढ्य आणि बलशाली फलंदाजाच्या समोर त्याचा आता कस लागणार आहे. कारण बिंदास लसणे खरं तर क्रिकेटवर आदिराज्य गाजवलेला खेळाडू आहे. इथे मात्र गोलंदाजीला सुरुवात. गोलंदाज तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि बिंदास लसणेला इथून मात्र परतावं लागेल. बॅटची कडा आणि बॅट्समन बिंदास लसणे डगआउटच्या आसऱ्याला. राज गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 4थ्या क्रमांकाचे दाते आणि त्यांच्या समवेत पंढरीनाथजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या मान्यवरांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून करूया सहर्ष स्वागत. आपण या क्रीडा मंचावर आपल्या येऊन सन्मानानं स्थानापन्न आपण व्हायचंय. याआधी गाणं डीजे जॉकीनं ऐकवलं ते बैलगाडा शर्यतीचं. आणि असं म्हणतात बैलगाडा शर्यतीतला एक डायलॉग आहे, आम्ही करतो तो नाद आणि जिंकतो ते मन. म्हणजे आणि तोच खरं तर मी म्हणतो ना की जशी युरोपात फुटबॉलची फॅन फॉलोईंग आहे ना, तशी भारतात जर कशाची फॅन फॉलोईंग असेल तर ती बैलगाडा शर्यतींची. आणि यस छकडा मालक देखील आहेत आदरणीय पंढरनाथजी घरत साहेब. तर ते देखील त्यांची इथे उपस्थिती लाभते. दादांचं आपण मनापासून इथे करूया सहर्ष स्वागत. पिस्टन बैलाचे मालक. यस डेफिनेटली. जस सध्या एक्केचाळीस धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र सुरू आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. 27 धावांची गरज आहे. इथे पहा वाऱ्याच्या विरोधात हा फटका चढवला आहे. प्रेडिक्शन करणं अवघड. आणि पहा वाऱ्याच्या विरोधात हा फटका फसलाय. बॅट्समनला परतावं लागणार आहे. आणखीन एक विकेट डगआउटच्या आसऱ्याला. अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. यानंतर आहे ना फार मोठी लढत तुमच्या भेटीला येते. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली आणि त्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र धामणगाव. खरं तर विजयाकरता 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. खरं तर वेळेअभावी यानंतरचे जे सामने आहेत ते आपण 3 षटकांचे खेळवणार आहोत. परंतु 3 षटकांमध्ये आपण पाहतो की झटपट क्रिकेट काहीही घडू शकतं. तर इथे आकाश परिहारनं मात्र अक्षरशः मी तर म्हणेन की कसबी गोलंदाजी केली. प्रॉपर संघाला गरज असताना त्यानं परफॉर्मन्स दिलाय. कदाचित याच करता स्वतःच्या वडिलांनी येऊन त्याला धोंडावडवलीच्या स्टेजवर पारितोषिक दिलं. यापेक्षा महत्भाग्य काय असू शकेल. विकेट हॅट्रिकचा बॉल होता. लेग कटर हाताळला होता. परंतु पहा प्रेडिक्शन चुकलंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आणि थर्ड अंपायर नाही अंपायर तुम्हालाच निर्णय द्यावा लागणार आहे.
तुम्हीच दिलाय, तुम्हाला बघायचा. येस, डेफिनेटली अंपायरनीच रिव्ह्यू इथे दिलाय. आपण पाहूयात. रिव्ह्यू हा फक्त बिमर साठी असणार आहे, याची देखील नोंद घ्या. आयोजकांकडनं जे माझ्यापर्यंत सूचना आली ते निश्चितच मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आकाश परियारचा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. लेग कटर हाताळला होता, स्वतः त्या बॉल पर्यंत पोहोचला आणि पहा डायरेक्ट हिट करण्याचा त्यानं जो प्रयत्न केला आहे. Yes, it's out. मी दोन्ही पंचांना देखील विनंती करतो की प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट, हंबल रिक्वेस्ट, की इट्स ओनली ऑथराइज फॉर बीमर 1. आणि इथे संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. तसा सलग 3 विकेट तर कंप्लीट झाल्यात, परंतु त्यामध्ये एक धावचीतची विकेट आहे, त्यामुळे विकेट हॅट्रिक इथे गणता येणार नाही. जरी ही विकेट देखील आकाश परियारलाच मिळाली असली तरी. तर आपण पाहतात पॉवर ट्रॉफी 2024 चित्तथरारक प्रवास सध्या सुरू आहे. यानंतर देखील एक कडवी लढत आई गावदेवी धोंडावडवली आणि जय महाराष्ट्र धामणगाव या दोन बलाढ्य आणि बलशाली संघांच्या दरम्यान ही लढत तुमच्या भेटीला येईल. चला जरा स्पीडअप करा आकाश, थोडी घाई करा. अंपायर्स प्लीज गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग नाव, कारण सूर्यदेवता देखील रजा घेते आपली हळूहळू. दिवस छोटा आहे. इथे बॅटची कडा, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधोमध एक सिंगल, आणि याच सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 15. विजयाकरता बरोबर 26 धावांची गरज आहे. चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत ते मात्र 14 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. अतिशय रोमहर्षक मुकाबला सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पॉवर ट्रॉफी 2024च्या माध्यमातून एका बाजूला बोरपाडाकर लढतायत, एका बाजूला महापोली संघ लढतोय आणि आकाश परियार खरं तर कॅप्टन लीड करतोय आपल्या संघाला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अगेन्स्ट बॅट्समन रवी धुमाल. अप्रतिम, चांगली गोलंदाजी, स्विंग अँड मिस, प्रॉपर एक्झिक्युशन, इम्प्रोवाइज केलं बॉलला आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न केली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि उर्वरित 13 चेंडू आणि विजयाकरता आता प्रत्येक चेंडूवर किमान 2 अशा पद्धतीने 26 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 26 धावा या रिक्वायरमेंटनं इथं मात्र खेळावं लागणार आहे. गोलंदाज तयार, आकाश परियार अराउंड द विकेट. फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड ओव्हर द हेड ऑफ द बॉलर. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. आसिफ शेख, सिनियर आसिफच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थानं चेंडूला थांबवलं गेलं, परंतु एक अतिरिक्त धाव गमावली गेली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होतील. धावांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड. 17, 24 धावांची बरोबर गरज आहे. 12 चेंडू शिल्लक, 24 धावा संख्येची गरज. आता खरं तर मोठी तजवीज करावी लागेल दोन्ही संघांना. इथे प्रत्येक संघाचा संघर्ष अतिशय महत्वाचा आहे. असं म्हणतात धाडसाशिवाय किंमत कोणालाच नाही. इथे धाडस अतिशय महत्वाचं आहे आणि हेच धाडस इथे मात्र करावं लागणार आहे. जो इथे धाडस करेल त्यालाच मात्र इथून निश्चितच आणि इथे अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचली 17. तिसरं षटक जे प्रगतीपथावर येईल. आता विजयाकरता 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. मी याच करता म्हणतो या मातीने दिला वारसा, कठोर छाती
इथे दगडाची, इथे नद्यांनी दिली समर्थता, अखंड बलिदानाची. पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची. आई जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी आहे. रणफंदीची जात अमुची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. त्या लढवय्या भारत मातेचे सुपुत्र आपण आहोत. इथे प्रत्येकाला जिंकण्याकरता लढायचं आहे. डेडिकेशनरी क्रिकेट प्रत्येकालाच दाखवायचं आहे. मापोलीकर सध्या ज्या जिकरीने लढतायत, काबिले तारीफ. खऱ्या अर्थानं आकाश परियारनं जे षटक हाताळलं त्यामध्ये त्यानं धावा फक्त खर्च केल्यात त्या 3 आणि विकेट टिपलेत ते 3. त्यामध्ये एका रनआउटच्या विकेटचा समावेश आहे. निश्चितच आता उर्वरित 12 चेंडू अरहम पटेलवर विश्वास दाखवला. 12 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 24. 17 धावा धावफलकावर आहेत. चला जरा स्पीडअप करा प्लीज मापोलीकर, कारण अजून सामने बाकी आहेत आपल्याला. अरहम पटेल गोलंदाजी मार्कवर आलाय षटक क्रमांक 3 घेऊन. शेलार गावाच्या विरुद्ध एंड कडून, भिवंडी सिटी एंड कडून गोलंदाजी करतोय. रिव्हर एंड अरहम पटेल. पहिलाच बॉल समोर आहे बॅटिंग करता विवेक. फटका दर्जेदार आहे परंतु चेंडू हवेत समोर क्षेत्ररक्षक आणि काय झेल टिपलाय मोफीजनं. व्हॉट अ कॅच. इट्स अ सुपर. कमालीचा झेल टिपत असताना परता बॉल लागणार आहे. फलंदाज रवी धुमाळ निघालाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. सफलता मिळाली. खरं तर आपण जर स्टार्टअप पाहिला ना तर आसिफ सिनियर जर सोडला तर आकाश परियारनं सुरुवात जी केली षटकाची ती विकेटनं केली. त्यानंतर अरहम पटेलनं देखील त्याच्या तिसऱ्या षटकाची जी सुरुवात आहे ती विकेटनं केली आहे. आणि अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतात. एक हाय व्होल्टेज मुकाबला तुमच्या भेटीला. एका बाजूला एनआर बोरपाडा आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला वक्की स्पोर्ट्स महापोली, एका बाजूला नरेश दादा माळी फॅन क्लब टीम, तर एका बाजूला अदनान भाबे आणि बबलू भुरे फॅन क्लब टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हा खरं तर संघर्ष आहे विजयाकरता. हा संघर्ष आहे ग्रामीण क्रिकेटच्या प्रतिष्ठेकरता. गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग अगेन. इट्स अ डॉट बॉल. प्रॉपर गोलंदाजी होती. निर्धाव चेंडूची सांगता देखील इथे संपन्न झाली. निर्धाव चेंडू आणि तदनंतर 2 चेंडूंचा खेळ इथे यशस्वी संपलाय. 10 चेंडू शिल्लक. विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. परिस्थिती थोडीशी अवघड होत चालली आहे. मी याच करता म्हणतो की पिंपळाच्या रोपासारखं निधड्या छातीनं खडकावर देखील पाय ठेवून तुम्हाला रोता आलं पाहिजे, तर आणि तरच तुम्ही यशाला गवसणी घालाल. आणि तेच काम कदाचित इथे करावं लागेल. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागते. पंच गणेश पाटील सर लक्ष वेधून घेत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. 100 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 18 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 23 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. एनआर बोरपाडा. मी याच करता म्हणतो की हार मानणं ज्यांच्या रक्तात नाहीये त्या गावाचं नाव आहे बोरपाडा. कारण अनेक कोहिनूर हिरे याच मातीनं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असेल किंवा भिवंडी सिटी क्रिकेटला दिलेत. आणि तुम्ही जाऊन त्यांना तिथे चोप दिला म्हणजे लाईव्ह चालू आहे ना. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर अरहम पटेल. फटका दर्जेदार आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. षटकारा करता हा षटकाराचा बोरपाडा ब्रँड. फलंदाज धीरज तांदळेच्या बॅटमधनं. फलकावर जोडल्या गेल्यात. आणि याआधी मी एक वाक्य बोललो की हार मानणं ज्या गावाच्या रक्तात नाहीये त्या गावाचं नाव आहे बोरपाडा. कारण अनेक कोहिनूर हिरे या मातीनं भिवंडी टेनिस क्रिकेटला दिलेत. धीरज तांदळे कदाचित त्याच परंपरेच्या पावलावर पाऊल ठेवतोय. आणि या षटकारानं संघाची टोटल पोहोचवली आहे 24 वर. आता खरं तर 9 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 17. 9 चेंडू आणि 17 धावा. व्हॉट अ मॅच. जे झोपले होते ते जागे झालेत. जे जागे होते ते आता उभे राहिलेत. जे उभे होत आहेत ते चालतात इकडून तिकडून. कारण मॅच इतकी जबरदस्त मोडमध्ये की या स्पर्धेवर खऱ्या अर्थानं जिथून हा सामन्याचा विजेता संघ
पुढच्या फेरीत दाखल होईल. एक वेगळी कशमकश, एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. तर निश्चितच आता या मॅचचा विजेता कोण. तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे, कारण इथे मॅच देखील हाय व्होल्टेज आहे आणि तुम्ही ते पडद्यावर कोण पाय ठेवतोय तिकडे खेळतायत कोण. प्लीज एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, थोडासा डिसिप्लिनरी. तुमची उपस्थिती आम्हाला अतिशय महत्वाची आहे, परंतु तुमचं सहकार्य देखील गरजेचं आहे. तर जाऊयात मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरहम पटेल. षटक क्रमांक 3. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. 24 धावसंख्या धावफलकावर आहे. 17 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. रिव्हर सिटी एंड कडनं ओव्हर द विकेट समोर आहे. धीरज तांदळेला इथे मात्र आपटून टाकला गेला. हा अतिरिक्त उंची. पंच गणेश पाटील सर इथे इशारा करतायत व्हाईट बॉल सिग्नलचा. आणि निश्चितच आपण पाहतो की शेवटच्या मोक्याच्या क्षणी अशा पद्धतीने चुका करणं कदाचित हे महागडं ठरू शकतं. येस, ते नोटिफिकेशन आम्हाला कळालं की हा सिंगल बाउन्स आहे आणि निश्चितच यानंतरचा बाउन्स देखील इथे अनऑथराइज दिला जाईल याची देखील नोंद घ्या. संघाची टोटल पोहोचले 25 वर. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 16. गोलंदाज तयार. इथे नो बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत आणि फ्री हिट असणार आहे पुढच्या बॉलवर. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. हे कॉन्फिडन्स आहे ना, फार महत्वाची बाब आहे. कदाचित तुम्ही जे बोलाल ना त्या आत्मविश्वासाने तुम्ही काही कार्य करा, त्यामध्ये काही उणीवा जरी असल्या तरी तुम्ही तारून जाल. परंतु इथे लॅक ऑफ कॉन्फिडन्स जाणवतोय अरहम पटेलच्या चेहऱ्यावर. अरहमला या परिस्थितीतून बाहेर यावं लागेल, कारण इथे पूर्ण महापोली गावाच्या गोलंदाजीची धुरा अरहम पटेलच्या खांद्यावर दिली आहे आणि इथे जर गावाचा सन्मान जपायचा आहे तर मग इथे लढावं लागणार ते महापोलीकरांना. चला स्पीडअप करा. महापोली संघ तुमचं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे. गोलंदाज तयार. अरहम पटेल ओव्हर द विकेट समोर आहे. धीरज तांदळे. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू. आता खरं तर चुकी केली होती मी तर म्हणेन की यष्टीरक्षकानं, परंतु तरी देखील बॅकअप दिलं. चांगलं कव्हरअप केलं. डॉट बॉलची नियुक्ती केली गेली आहे. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 4. विजयाकरता उर्वरित 8 चेंडू आणि 15 माफ करा 15 धावसंख्येची गरज आहे. 15 धावा, 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. अरहम पटेल. अत्यंत देखणी लढत, हाय व्होल्टेज मुकाबला. सामना ज्या पद्धतीने रंगलाय, पैसा वसूल मॅच. जसा पाहिजे तसा सामना, पॉवर ट्रॉफीचं रौद्र रूप दाखवणारा सामना इथे मात्र सर्व प्रेक्षकांच्या भेटीला. गोलंदाज तयार. अरहम पटेल समोर धीरज. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. टेनिस क्रिकेट विश्वाला लागलेलं हे ग्रहण थोडस बॅकफुटवर घेऊन गेला हा बॉल. तर टीम येणार बोरपाडा संघाला. अर्थातच याच निर्धाव चेंडूच्या सांगतेनं संघाची धावसंख्या जी आहे ती स्थिर अवस्थेमध्ये 26 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता बरोबर 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहत आहात पॉवर ट्रॉफी 2024. अत्यंत देखणी आणि अत्यंत नेत्रदीपक सध्या या स्पर्धेची चर्चा पूर्ण ग्रामीण मध्ये सुरू आहे. हाच खरं तर हा मानाचा करंडक इथे तुम्ही पॉवर शेलारच्या माध्यमातून पाहत आहात. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. फटका प्रॉपर आहे. बॉल चालाय संघर्षाचा. शंखनाद करत बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ इन दी रिव्हर. षटकार. सहा चेंडू 9 धावा. लहरों से डरकर नौका पारा नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावर. विजयाकरता बरोबर 9 धावसंख्येची गरज आहे. 9 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. शेवटची लढत, शेवटचं षटक, माफ करा. चला जास्त वेळ घेऊ नका, अत्यंत महत्वाची लढत आहे. पापा आलाय, पापा शेख. शेवटचे 6 बॉल. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. धीरज तांदळेनं शेवटच्या मोक्याच्या क्षणी अगदी चौका मारलाय, चौका नाही छक्का मारलाय आणि तो देखील डायरेक्ट नदीत. शेवटचे 6 चेंडू. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. NR बोरपाडा या संघाला, तर महापोली संघाला याच 9 धावा इथे रोखाव्या लागणार आहेत. स्ट्रायकर एंडवर फलंदाज विवेक शेळके. NR बोरपाडा या संघाला इथून तो प्रमोट करेल. 6 चेंडू विजयाकरता कंपल्सरी 9 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. फटका पहा, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. अरहम पटेलच्या हातामध्ये झेल देऊन बाद. विवेक शेळके बॅक टू द डगआउट. पापा शेख एक काबिल खेळाडू आहे. मापोली गावानं दाखवलेला विश्वास घेऊन या मैदानाच्या आतमध्ये लढतोय. चेंडू क्रमांक 2. इथे पहा, बॅकफूट वर जाऊन वीरेंद्र सेवक स्टाईल. इट्स अ स्लॅपिंग स्ट्रोक. षटकार, चपराक. 6 धावा. विजयाकरता 3 धावांची गरज आहे. 3 रन्स नाव रिक्वायर्ड. 4 चेंडू आणि विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे. विवेक डोंगरेनं जे काम करायचं होतं, बिंदासनं जो विश्वास त्याच्यावर टाकला, तो विश्वास आता इथे सार्थकी ठरवलाय. एक दर्जेदार स्ट्रोक जो नितांत गरजेचा होता, मच निडेड होता, तो षटकार इथे मात्र आलाय आणि खऱ्या अर्थानं टीम NR बोरपाडा संघाला मजबूत स्थितीत घेऊन आला. खेळाडू गोलंदाज तयार. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांमार्फत एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल पोहोचली 39. 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावसंख्येची गरज आहे. लढणं ज्यानं थांबवलं ना, तोच संपला. कारण मी याचसाठी म्हणतो की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं जो माघार घेतो तो कधीच लढू शकत नाही आणि जो कधी लढू शकत नाही तो कधीच जिंकू शकत नाही. इथे पहा, मागच्या दिशेने ग्लान्स केला, बॉल चाललाय फाईन लेग, सीमारेषा पलीकडे. विवेक डोंगरेच्या बॅटमधून येतोय विजयी चौकार. संघ NR बोरपाडा पोहोचलाय पुढच्या फेरीत. थँक्यू, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि महापोलीस संघ तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा तुमच्या पुढच्या मॅच करता. यानंतर कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन.